श्रीगोंदा येथील धक्कादायक घटना, अल्पवयीन मुलीची हत्या करून प्रेत जाळल्याचा प्रकार। श्रीगोंदा शहरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्या लिव्ह इन पार्टनरने चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी रॉड आणि फरशीने डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना घडल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातच ठेवून आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली। त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्याच्या वडिलांच्या मदतीने मृतदेह गादीत गुंडाळून दोरीने बांधून मोटारसायकलवरून वडाळी रोडवरील जंगलात नेला। तिथे लाकडे गोळा करून आणि पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून देण्यात आला। मयत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार यापूर्वीही मुलीला आरोपी आणि त्याच्या पालकांकडून मारहाण झाली होती, ज्याबाबत पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्नही झाला होता, परंतु आरोपीने तिला जबरदस्तीने परत नेले होते। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी, त्याचे आई-वडील आणि इतर संभाव्य साथीदारांविरुद्ध हत्येचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। काल मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीची फॉरेस्ट एरियामध्ये जाळून हत्या करण्यात आलेली अशी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे आज आम्ही त्या घटनेचा ज्यावेळी उलगडा केला त्यावेळी असे लक्षात आले की श्रीगोंदा शहरामधील एका अल्पवयीन मुलीसोबत असलेलं जे काही अफेअर होतं आणि त्या अफेअरमधून सदर आरोपी हा तिच्यासोबत राहत होता। ते मुलीचं आणि त्या मुलाचं जे काही अफेअर होतं ते कदाचित ते लिव्ह इनसारखे राहत असल्यामुळे त्या मुलाने मुलीला कन्व्हिन्स केलेलं होतं आणि त्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन 2 दिवसापूर्वी सदर आरोपीने फरशी तसेच रॉडच्या साहाय्याने त्या मुलीची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांच्या साहाय्याने त्या मुलीची विल्हेवाट लावण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी त्यांनी त्या मुलीला गादीमध्ये गुंडाळून वाहनाने फॉरेस्ट एरियामध्ये नेऊन तिथे पेट्रोलच्या साहाय्याने जाळून टाकले। सदर घटनेतील दोन्ही मुख्य आरोपी अटक केलेले आहे आणि पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सुदर्शन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वमने साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री टिपरसे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पथक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या कार्यालयातील पथक आणि कोतवाली पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी सहभाग घेतलेला आहे। मी एप्रिल महिन्यात कंप्लेंट द्यायला आलते, पण इथल्या पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही। म्हणले किरण शिंदे साहेब नाही तर आज त्यांनी कंप्लेंट जर घेतली असती तर माझं लेकरू आज माझ्याजवळ असतं। माझी पोरगी जबरदस्ती करून पळून नेली। कंप्लेंट द्यायला आलते, तिला हाणमार केली होती हे पण सांगायचं होतं। आज सकाळी पोलीस घरी आले आणि त्यांनी डायरेक्ट म्हणले तो धीरधाराने मला त्या ठिकाणी नेलं ज्या ठिकाणी तिचं बातमीमुळे तुला भेटत मला फक्त माझ्या लेकराला न्याय मिळवून द्या। लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा।